सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा पूर्ण ब्रह्म एकच परमेश्वर श्री वच्छवक्षा भगवंत शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिष्वतो वृत्तादशांगुलम। यास नमस्कार करून आता आपलाच प्रवचन आपण आता सुरू करणार आहोत। प्रवचन या 67वा विषय मनोरंजक आहेत, ऐकत जा। आता आपण रोजच्या वाचू। नव्येसे सुक्ताय साधय पथा प्रयत्नवत रोचय रुचः। हे स्वामा, आमची नवीन प्रशंसनीय उत्तम स्तोत्र ऐकण्यासाठी उत्तम मार्गाने येथे उपस्थित हो आणि पूर्वीप्रमाणेच आपले तेज प्रगट कर। आता पवमान स्वामा रोज ऐकतो आपण, स्वामा 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 सोमरस। आता हा सोमरस याचं उत्तर याचं असे, हा देव आहे तरी कसला, याच्यात काय रहस्य आहे बुवा, याचं रहस्य म्हणजे कथा काय। त्याचं उदाहरण असं आहे की ज्याप्रमाणे आपण गंगेचा पाण्यात आंघोळ करतो, गंगेला जाऊन जे पूजा करतो आणि त्या ठिकाणी पाण्यामधून गंगा प्रगट होते आणि ती आपल्याला दर्शन देते, साक्षात्कार होतो। त्या गंगेच्या डोक्यावर मुकुट, नंतर चतुर स्वरूप, अतिशय सुंदर स्वरूप, गळ्यात मंगळसूत्र आणि पायात बोट सगळे अलंकार असणारी ही गंगा मैया प्रगट होते। त्याचप्रमाणे हा जो सोम आहे, सोम म्हणजे ऊस, सोमवल्ली जी आहे, आणि हा सोम तीनदा सोम 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 म्हणतो। सोम पवन सोमा पवित्र करणार देवानी, हा तर आपण रस पितोय, सोम रस पितोय। मग हा देव कसा, हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे आणि सगळ्या जगाला याच्याबद्दल काही सांगता आलेलं नाही। तर गंगेच्या पाण्यात जेव्हा गंगा पूजन आपण करतो तेव्हा त्या गंगेच्या पाण्यातून गंगा प्रगट होते, आपल्या समोर बोलते आणि पुन्हा पाण्यात अदृश्य होते। त्याप्रमाणे हा जो पवमान स्वामा जो देव आहे, हा ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, त्याच्यापेक्षा ऊसाचा रस आहे, याच्यामधून हा देव प्रगट होतो। गंगेच्या पाण्यासारखे चतुर्भुज स्वरूप, हातामध्ये निळ्या प्रकारचे अलंकार आणि हिरवट रंगाचं त्याचं कप शरीर आहे, डोळे तेजदार आहेत, कपोळात गंध रवलाय, वैष्णव स्वरूप आहे। प्रत्यक्ष विष्णू स्वरूपच हा देव पवमान स्वामा म्हणून जो आहे तो रसात तयार होतो, रसातून प्रगट होतो। बघा किती अद्भुत विद्या आहे, रसातून प्रगट होतो। म्हणजे गंगेपाशी आपण बसलो पायाकडे पूजा करीत, तर मग थोड्या वेळाने आपल्याला गंगामया पाण्यातून वर येते, वर हात करते, आशीर्वाद देते आणि बऱ्याच वेळ उभी राहून मग ती पाण्यामध्ये अदृश्य होते। त्याचप्रमाणे हा पवमान स्वामा जो देव आहे, हा त्या ऊसाच्या रसातून किंवा फळाच्या रसातून, नारळाच्या पाण्यातून प्रगट होतो आणि याचा रंग हिरवट रंग आहे आणि त्यामुळे त्याचं शरीर दिव्य रूपात प्रकाशमान आहे। तो आपल्याला दिसतो, त्याचा प्रकाश पडतो, तो बोलतो, तो ज्ञान सांगतो। हा शरीर धारण करतो। पवमान स्वामा हा जो देव आहे
गंगा मैया ज्याप्रमाणे पाण्याचं शरीर पाण्यातून बाहेर पडते, पाण्यात शरीर धारण करून, त्याप्रमाणे हा उसाचा रस म्हणजे सोमरस, याच्यामधून हा देव प्रगट होतो आणि समोर वरून बराच वेळ बोलतो, ज्ञान सांगतो. आणि मग त्याच्याशी आपण तो आपलं भजन ऐकतो, कीर्तन ऐकतो, सगळे संस्कार घेतो आणि त्या सोमरसात आपले सगळे संस्कार सोडतो आणि तो अदृश्य होतो आणि तो रस आपण पितो. अशी एक अद्भुत विद्या, ब्रह्मविद्या सोमरसामध्ये दडलेली आहे. अजूनपर्यंत कोणालाही विद्या सापडली नाही, सांगता पण आलेली नाही. का तर सोमरस हा द्रवरूप पदार्थ आहे. त्या द्रवरूप पदार्थातून सोम प्रगट होतो, प्रगट प्रत्यक्ष परमात्माच. आणि मग तो आपलं चतुर्थ स्वरूप धारण करतो आणि तो आपल्याला बोलू लागतो, ज्ञान सांगू लागतो. कधी कधी हाच पावमान सोमा सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात हृदय दशांगुलम स्वरूपाने प्रगट होतो. का हा एकांगी प्रगट होत नाही, हा महत्वाचा मध्ये मुद्दा आहे की हा पवमान सोमा परमात्मा जो आहे, सोमरस तयार होतो, यातून आपलं शरीर धारण करतो आणि ते सहस्र अनंत शिरे, अनंत डोळे, अनंत कान, अनंत हात, अनंत पाय असं शरीर तयार होतो आणि एकदम सर्व अवयव तयार होत्या त्याच्यामध्ये. आणि ते सगळे अवयव मेंदूचे 37,000 केंद्र हे आपल्या त्याच्या शरीराचा तयार होतात आणि ते सगळे आपण तो सोमरस पेलो तर आपल्या सगळ्या शरीराचे इंद्रिय अवयव परिपूर्ण विकसित होतात. हा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याप्रमाणे स्लाईन लावतो त्यावेळेला आपल्या शरीरातले गेलेले घटक जे ते भरून निघतात, त्याप्रमाणे हा सोमरस पेल्यानंतर देवांच्या शरीरामध्ये शिरतो. हा देव सोमरस का पितात? तर हा इंद्र सोमरस का पितो सतत? त्याचं कारण असे, हा सोमरस का पितो तर मूळ देव जो आहे सहस्र शीर्षा पुरुषा, हा जो मूळ देव आहे तो देव सोमरसात प्रगट होतो आणि तो इंद्राच्या शरीरात उतरल्यानंतर संपूर्ण इंद्राचं शरीर विश्वरूपाचं स्वरूप बनतं. आपलं शरीर, आपल्या शरीरामध्ये आपलं विश्वरूप दर्शन होण्याकरता हा पवमान सोमा जो देव आहे तो आपल्या शरीरात प्रगट झाला पाहिजे. त्या दृष्टीने हा सोमरस महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये भावना नाही किंवा कुठलं तंत्र नाही, हा देव प्रत्यक्ष प्रगट होतो. समजा पाण्यावर जसा बुडबुडा येतो आणि तो पुन्हा पाण्यावर फिरतो आणि पाण्यात बुडतो, तर त्या पाण्यात बुडबुडा येतो तेव्हा बुडबुड्यामध्ये काय असतं हा महत्वाचा मुद्दा, ब्रह्म. नारळ नारळामध्ये पोकळी आहे तसं त्या पाण्याच्या बुडबुडामध्ये ब्रह्म असतं. तसं हा जो सोमरस आहे, अद्भुत रस, परमेश्वराचा रस, अमृतापेक्षा श्रेष्ठ रस, आणि त्याच्यामध्ये विश्वरूप प्रगट होतं. भगवान कृष्णाने अर्जुनाचे विश्वरूप दाखवलं, ते विश्वरूप जसं तसं सोमरसमध्ये प्रगट होतं. सर्व अवयव त्याच्यामध्ये असतात. कृष्णाने विश्वरूप दाखवून ज्याप्रमाणे दुष्टाने संहार केलेला आहे त्याप्रमाणे हा सोमरसामध्ये विश्वरूप प्रगट होतं आणि ते आपल्या संपूर्ण शरीरात प्रगट झाल्यानंतर पेल्यानंतर शरीरात देवांच्या आपल्या, आणि मग आपल्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मच्छर हे जे विकार आहेत ते शत्रू नष्ट होतात आणि मग आपला दिव्य आनंद प्राप्त होतो. असा हा सोमरस तीनदा म्हणतो. हा का प्यायचा, त्याचं काय महत्व? त्या सोमरस जो आहे हा सोमरस स्वरूप धारण करतो पाण्याच्या बुडबुड्यासारखं आणि मग स्थिर राहतो. आणि तो जेव्हा आपण रस पितो तेव्हा तो परमात्मा सगळी शक्ती देवाची आपल्या शरीरात उतरते. मग आपल्याला सुद्धा स्वरूप, दिव्य स्वरूप, आपल्या शरीरातले डोळे, कान, नाक, हात, पाय, मेंदू 36,000 केंद्र, शरीरातले हे जे 207 हाडं बिडं किंवा जे काही अनेक इंद्रिय आहेत ते सगळे तृप्त होतात. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटनेस
म्हणजे चपट्या पेशी या सगळ्या तयार होतात. रंगसूत्र, गुणसूत्र, जीन्स ही सगळी सोमरस अवलंबून आहेत. आणि सोमरस जर पेलच नाही तर आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती कुठल्याही प्रकारची कधीच येणार नाही. ज्वारी खाल्ली, बाजरी खाल्ली, तांदूळ खाल्ला, अमुक खाल्लं, तमुक खाल्लं, तर त्याच्यामध्ये ही घटना, ही शक्ती तयार होत नाही. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद या 4 वेदामध्ये सोम, पवमान सोमा, सोमरस, सोमा असं म्हणजे सोमा, हे सोमा, सोमा म्हणजे स अ उ म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश शक्तीसहित. अशा दृष्टीने ही जी सामर्थ्यशाली शक्ती आहे ती सोमरसामध्ये प्रकट होते. म्हणून सोमरस पिण्याच्या अगोदर आपण जेव्हा ठेवू, मग त्याच्यामध्ये आपण हे म्हणणार, ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सहवृत्ता दशांगुल हा मंत्र म्हणणार. मग मंत्र म्हणल्यानंतर ह्या सोमरसामध्ये जो चिकटपणा आहे, हिरवट रंग आहे, तो बरोबर आकृती होत होत देवाचं बरोबर स्वरूप शरीर धारण करतो आणि त्या रसामध्ये उभा राहतो. हे रसामध्ये उभा राहिल्यानंतर मग त्याचा रस, तो रस घेऊन होमा सोडायचा, मग देवांना द्यायचा आणि जो शिल्लक राहील तो मानवाला द्यायचा. देवांचं शरीर इंद्र, समजा उदाहरणार्थ इंद्रदेव आहे आणि तो चतुर्थ स्वरूप आहे, पण त्या सोमरस प्याल्यानंतर 26 स्वरूप झाला. त्याचा सोमरस मानव 2 हातात आहे, त्याला सोमरस दिला, तो विश्वरूप झाला. म्हणजे देव आणि मानव हे दोन्ही शरीराने समतोल तयार करणे हे सोमरसाचा आहे. म्हणजे याला सोमरसाला परमेश्वरच म्हटलेला आहे. सोमरस 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 आपण म्हणतो, बऱ्याच वेळा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ म्हणजे त्याचं खरं स्वरूप असे, गंगेच्या पाण्यामधून गंगेजवळ बसून गंगा पूजन करतो तेव्हा गंगेच्या पाण्यातून गंगा येऊन उभी राहते, आपण तिला नमस्कार करतो, बऱ्याच वेळा ते आशीर्वाद देऊन अंतर्धान पावते. त्याप्रमाणे या सोमरसामध्ये प्रत्यक्ष विश्व परमात्मा विश्वरूप प्रकट होतो आणि बऱ्याच वेळ उभा राहून तो अदृश्य होतो, असा आपला त्याचा अनुभव येतो. ज्यांना दिव्य दृष्टी आहे भरपूर त्यांना हे सगळं समजणार, कारण दिव्य दृष्टी आल्याशिवाय तुम्हाला सोमरसातला परमात्मा दिसणार नाही. आणि ती येण्याकरता तुम्हाला दररोज सोमरस प्यायला पाहिजे, म्हणजे दररोज फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायला पाहिजेत. तेव्हा याप्रमाणे या ठिकाणी ही गोष्ट आहे. तर हा सोमरस, सोमरस हे सोमा हे परमेश्वरा असं म्हटलं जातं. हे सोमा हे परमेश्वरा, तू बलवान आहेस, ताकदवान आहेस, ज्ञानी आहेस, परमेश्वर अविनाश आहेस. आता बघा या जो सोमरस त्याला अविनाश म्हणले, तर अविनाश आहे म्हणजे कधीच नाश न होणारा. म्हणजे हा जो मूळ परमात्मा आहे ना, हा आपल्याला मिळवायचा कुठून, याचं साधन काय आहे? याचं साधन फक्त सोमरस आहे, बाकीचं कुठलंही साधन नाही. तुमचं भूतियान मार्गाचं दारू गांजा आपो हे साधन नाही. पितृयान मार्गाचं म्हणजे वरण भात आमटे गुलाबजांबू पेढे बर्फे शाकाहारी हे त्याचं साधन नाही. त्याचं जे साधन आहे ते आहे फक्त उसाचा फळांचा रस, उसाचा रस, यातून तो परमात्मा प्रकट होतो. आणि तो परमात्मा सगळी शक्ती प्रकट झाल्यानंतर ती शक्ती सर्व आपल्या शरीरात उतरते आणि त्यामुळे आपल्याला विश्वरूप प्राप्त होतं, दिसतो, विश्वरूपाचं दर्शन होतं. विश्वरूपाचं दर्शन होत्याचं कारण कसं, तर रामप्रभूने विश्वरूप आपला हनुमंताला दाखवलं. तर हनुमंत हा सोमरस पिणारा, फळं खाणार आहे. राम पण फळं खाणारा, खाणारे, कंदमूळ खाणारे. त्यामुळं दोघांचं शरीर म्हणजे जी काही शरीरावस्था आहे मारुतीरायाची आणि रामप्रभूची एकरूप समान झाली. त्यामुळं भगवान रामप्रभूचं जे दिव्य स्वरूप आहे ते स्वरूप मारुतीला जसं तसं दिसलं. त्याचप्रमाणे पुढच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये
हेच कृष्ण दही लोणी खाणारा, फळं खाणारा, त्याचप्रमाणे नाज पाणी पिणारा अर्जुन सुद्धा तसाच होता. आणि मग दोघांचं शरीर जेव्हा समतोल झालं तेव्हा कृष्णाने आपलं विश्वरूप त्या अर्जुन दाखवलं. दुष्टांचा संहार कसा होतो ते दाखवलं. म्हणजे सोमरस जो आहे हा दुष्टांचा संहार करणारा आहे. काम क्रोध लोभ मोह मद मच्छर नष्ट करणारा आहे. म्हणून सोमरस पेल्याशिवाय माणसाने जगू नये आणि एक दिवस खाली घालू नये. म्हणजे कारण का, की तुम्हाला मूळ परमेश्वर पाहायचा असेल, ब्रह्म, पूर्ण ब्रह्म आणि सगुण आणि निर्गुण हे पाहायचं असेल तर तुम्हाला हे पाहावं लागेल. नारळा तुझा सगुण म्हणू का निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की नारळात पोकळी आहे ते निर्गुण आहे, आणि खोबरं नर करवंटी आणि काथ्या हे सगुण आहे. म्हणून नारळ आहे तर सगुण आहे आणि आतमध्ये पोकळ आहे तो निर्गुण आहे. म्हणजे या ठिकाणी सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपामध्ये नारळ आहे. आता तुम्ही सुद्धा सगुण निर्गुण आहात. तुमचं शरीर आहे सगुण आहे. तुमची नागपुडी आहे ना, तिला पोकळी आहे. म्हणजे या नागपुडीमध्ये ब्रह्म आहे. म्हणजे प्रत्येक जीवाच्या नागपुडीत ब्रह्म आहे. म्हणजे प्रत्येक जीव सगुण निर्गुण आहे. कारण निर्गुण आहे म्हणून माणूस निर्गुण आहे, सगुण आहे. म्हणजे दोन्ही एकच आहेत असं दाखवलंय. आत नारळात पोकळी का तयार होते, तर पोकळी ब्रह्म जे आहे ते बरोबर नारळाला गोल आकार देते. हे जे ब्रह्म आपल्याकडे आहे ते आपलं शरीर बरोबर बनवते छंद आणि स्वरांनी. आणि हा सोमरस जो आहे ना, त्या सोमरसामध्ये असं विश्वरूप प्रगट होत. कल्की दत्त महाराजांनी सुद्धा अनेक लोकांना विश्वरूप दाखवलं. तर त्याचं कारण असं आहे की भगवंताचं शरीर हे अमृतमय सोमरसमय आहे. आणि समोर बसणारा जो कोणी ध्यानस्थ बसून पाहतो त्याचं शरीर सुद्धा सोमरसमय आहे. म्हणून दोघांना एकमेकांची प्रतिमा दिसू लागते. आता आपण आरशासमोर बसलो, मग आपलं प्रतिमा आपला आरशा दिसते. त्याप्रमाणे अर्जुन हा भगवान कृष्णासमोर उभे राहिले, बसले. म्हणून अर्जुनाला कृष्णाची प्रतिमा विश्वरूपात दिसली, कृष्णाने दाखवली. तर अशा दृष्टीने हे आपलं मिळवण्याकरता मुख्य साधन जे आहे ते सोमरस, मुख्य परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची म्हणजे सोमरस. ऋग्वेद, यजुर्वेद, साम, अथर्ववेद या चारही वेदामध्ये याची माहिती सांगितलेली आहे. अजून पुढं काय ते बघू. ओमानमही अस्रवाहं गामस्वं रासे विरवत सन मेधम सन स्वाहा. हे प्रभावी पवित्र सोमा, पराक्रमी वीर पुत्रांनी युक्त असे अन्नधान्य, परिपूर्ण अन्नधान्य व परिपूर्ण तेज व परिपूर्ण प्रकाश, परिपूर्ण ज्ञान प्रकाश आम्हाला प्रदान कर. आम्हाला उत्तम बुद्धी दे, परिपूर्ण बुद्धी दे, परिपूर्ण सुख दे, परिपूर्ण ऐश्वर्य दे, असं या सोमरसाकडे प्रार्थना केलेली आहे. आता बघा किती मजेदार कथा आहे. जसं आपण गंगामाई पूजन करतो, गंगामैया आम्हाला सुख दे, सुख दे, धान्य दे, पशु दे, पक्षी दे, आमचं जीवन सुखी राहू दे. तर तशा प्रकारचा हा जो सोम आहे, स्वर्ग सुख दे, अन्नधान्य दे, ज्ञान प्रकाश दे, बुद्धी दे आणि आम्हाचं जीवन सुखी ठेव, असं इथं म्हटलेलं हे प्रार्थना केलेली या ठिकाणी. आणि ही प्रार्थना जी आहे ती अक्कलने आहे, म्हणजे विचार करण्यासारखी आहे. आज सकाळी 5 वाजता अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर येथून भगवान शनिदेव प्रगटले आणि म्हणाले, त्यांनी मला आरसा दाखवला, म्हणाले
तीन लोक जे आहेत ते जी लोक आहेत जे सगळे खाणारे पिणारे सगळे काय काय खातात, कसे वागतात, देव देवता मानव यांना हा जो न्यायाधीश, मी न्यायाधीश असं शनी म्हणले. शनी महाराज हा स्वतः न्यायाधीश आहे आणि मी याचा निर्णय करतो. कोण कुठं राहतं, कसं जातं, कोणाला काय द्यायचं ते स्वर्ग सुख दे आम्हाला म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये शनी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे सकाळीच. तोच अभंग, तोच श्लोक आता इथं म्हणजे रुच्या निघालेली आहे. तर शनी महाराज म्हणले, भूतियान मार्ग, दारू पिणे, गांजा ओढणे, आघुरी, बंगाली, कन्नडी, तेलगू हे जे काही सगळ्या विद्या आहेत, कोंबड्या बकऱ्या अमुक तमुक मांसाहार करण्याची प्रजा आहे आणि तिथले जे देवदेवता किंवा तिथले जे साधक जीव आहेत हे सगळे जीव जे आहेत यांना मी स्वतः पृथ्वीवर ठेवतो, स्वर्गात जाऊन देत नाही. इथंच राहण प्रेम घ्या, इथंच राहा, जन्म घ्या, खावं पिवं मजा करो बस. हा पहिला एक नंतर उत्तर दिलं. दुसराच मुद्दा त्या शनी महाराजांनी सांगितला की पितृयान मार्ग, वरण भात आमटे गुलाबजांबू पेढे बर्फी शाकाहारी आणि हे सगळं करणारे जे आहेत त्या पितर लोक जे आहेत ह्या पितर लोकांना मी अंतरिक्ष लोकात ठेवतो. म्हणजे त्याला अंतरिक्ष म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे, तारे आहेत, त्याच्यात निन्या प्रकारच्या नक्षत्र आहेत. हे नक्षत्र जे आहे तिथं प्रत्येक ठिकाणी देवांची वस्ती आहे. तर त्या ठिकाणी ह्या पितृ लोकांना मी स्थान देऊन ठेवतो, वर स्वर्गात पाठवित नाही. त्याच्यानंतर तिसरा मार्ग त्यांनी सांगितला की जे फळं खाऊन दूध पिऊन राहतात, देवयान मार्गामध्ये फळं खाऊन दूध पिऊन राहतात, देवाचं पुनर्वसन चिंतन करतात, असे वर्षातून मधून साधना करतात, ते जे जीव आहेत, जीवात्मा आहेत, प्राणी आहेत, त्या सर्वांना मी स्वतः म्हणजे शनी महाराज स्वतः यांना दुलोकात म्हणजे स्वर्ग लोक या लोकात स्थान देतो, स्वर्ग लोकात ठेवतो. त्याला तिथून खाली पडून देत नाही, परत येऊन देत नाही, स्वर्गात स्थान देतो. चौथा मार्ग आहे ब्रह्मयान मार्ग. शनी महाराज म्हणले हा मार्ग फार कठीण, उपासनाचं साधनात कठीण आहे. फळं खायची, फळाच्या फळातल्या रसातच पाणी पिऊन राहायचं. असं इतकं शरीर शुद्ध झाल्यानंतर असे जे जीवात्म साधना करणारे आहेत त्यांना दिव्य शरीर निर्माण होऊन ते पर ब्रह्मयान मार्ग म्हणजे ब्रह्म जिथं आहे ज्याचा नाश होत नाही, गणवय आहेत, ज्या त्या परमधाम जिथं आहे तिथं नेऊन त्यांना ठेवल्या जातं. तर म्हणजे आपण जे आता सध्या आपला धर्म आहे त्या धर्माचा न्यायाधीश जो आहे तो भगवान शनी महाराज आहे. आणि हे कुठून बोलले? स्वयंभू अमृत मंथनेश्वर कल्की दत्त म्हणजे शिरूर घोड नदी येथून बोलले. आणि त्यांनी ही माहिती सांगितली की प्रत्येकाचा न्यायाधीश मी स्वतः म्हणजे शनी महाराज आहे आणि ज्या प्रत्येक जीवाचा निर्णय करून त्यांना वर कुठं पाठवायचे ठरवतो. तशा प्रकारचे या ठिकाणी काय सांगितलंय? आम्हाला उत्तम बुद्धी दे, प्रकाश दे, ज्ञानप्रकाश प्रकाश आहे, पण ज्ञानप्रकाश हा फार वेगळ्या अवस्था आहे. जगात उत्तम भूत ज्ञान व्हायला पाहिजे त्या ज्ञानप्रकाश माझा कुठली बाजू उन्ही राहता कामाची राय. घरात या भरपूर अंधार आहे, पण एकदा दिवा लावला की काना कोपऱ्यात सुद्धा उजेड पडतो. तशा प्रकारचा सोमरस येणाऱ्या माणसाला सगुण आणि निर्गुण अनंत कोटी जे ब्रह्मांड आहेत याचं दर्शन होतं, पाहता येतं आणि त्याच्यामध्ये काय काय आहे हा समजू शकतो. कारण ह्या दिव्य दृष्टी देणार आहे म्हणून स्वर्ग सुख देणार आहे. स्वर्ग सुख, स्वर्ग म्हणजे ज्या ठिकाणी दिव्य शरीर आहे आणि जे शरीर कधी कुजत नाही, त्याला कधी रोगराई होत नाही, कुठल्या प्रकारचं दुःख होत नाही, शिवाय त्या शरीरावर कोणी आक्रमण करीत नाही आणि त्या अवस्थेत जो राहतो देवलोक होऊन त्याला खूप आनंद आणि सुख मिळतं. म्हणून त्या सोमरस जो आहे त्याच्यातून आपलं साधना मिळेल. हे सोमा, हे परमेश्वरा, हे विश्वरूपा,
हे परब्रह्म रूपा अनंत रूपा सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समृत्या दशांगुलम. तू एवढं करून 10 अंगुल उरून राहिला आहेस. वडाचं झाड असतं, ते वडाच्या बी फोडून पाहिलं तर काय कळत नाही, काहीच होत नाही. पण जेव्हा वडाचं बी लावलं जातं तेव्हा त्यातून वडाचा जसा तसा वृक्ष मोठा तयार होतो आणि पुन्हा त्याला पानं फुलं फळं सगळी येऊ लागतात. जसा तसा तो विराट रूप प्रगट होतो. तशा प्रकारचा हा सोमरस जरी बारीक वाटत असला तुम्हाला एक चमच्याभर किंवा एक वडाच्या बिया एवढा, तर या सोमरसामधून वडा झाड जसं पुन्हा त्या बियातून तयार होतं तशा सोमरसातून पेल्यानंतर आपल्या शरीरातलं आपलं जे मूळ स्वरूप आहे, जे आपण ज्या अंशातून पृथ्वी आलेलो आहोत, सहसा पुरुषा अंशातून आपण पृथ्वी आलेलो आहोत, तो अंश परिपूर्ण आपल्या शरीरात प्रगट होतो. मग आपलं ज्ञान होतं. म्हणून उपासना साधना जी करायची ती फळं खाऊन दूध पिऊन करायची, तशी करायची नाही. रामप्रभूने या युद्धामध्ये सर्व जनतेला सांगितले एकादशी करा पण फळं खाऊन करा, बाकीचं काही खायचं नाही. म्हणजे आता अर्थ सोमरस पिऊन एकादशी करायची म्हणजे परिपूर्ण अवस्था तयार होते, परिपक्वता येते, अर्धोटण्यात होत नाही. आपल्या शरीरामध्ये पूर्ण प्रकाश पडतो, पूर्ण तेज पडतो. आणि आपल्या शरीरात शनी मंगळ राहू केतू हे जे 2 ग्रह आहेत ते आपल्या छळीत नाहीत. आणि मग हा सोमरस जो आहे, या सोमरसाचं जे रहस्य आहे, आकार उकार मकार अर्धमात्र असे 4 आवाज सोमरसामध्ये होतात. असे आवाज करतात सोमरसामध्ये. मग म्हणलं का आकार मात्रा प्रगट होऊन तिथं गणपती प्रगट होतो, उ मधून विष्णू प्रगट होतो, म मधून शंकर प्रगट होतो, अर्धमात्रामधून सूर्यनारायण प्रगट होतो. आणि हे जे आहेत सगळे आपले गट, मग आपल्या शरीरात तो सोमरस गेला की आपल्या शरीराला पोषक जे वातावरण आहे स्वरूपाचं ते प्रत्येक गटाला समान न्यायाप्रमाणे प्रगट होतं. म्हणजे कमीपणा कोणाला दिला नाही, तू मोठा मी छोटा, सगळ्यामध्ये परमात्मा सारखा प्रगट होतो, थोडा कमी होत नाही. आकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकरस्य रुद्र अर्धमात्रस्य प्रकाशनाधा असं भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं. तर विष्णूने सर्व देवांना सांगितलं. अकारस्य प्रद्युम्नस्य च उकारस्य वासुदेवाच मकारस्य संकर्षणाच अर्धमात्राश सूर्यनारायण प्रकाशाच नादाच. अशा दृष्टीने आपल्या विभूती सांगितल्या. म्हणजे ह्या देव प्रदूप स्वरूपामध्ये खाली मानव रूपामध्ये आला. आकार उकार मकार हे मानवाचं मूळ ओम आणि स्वरूप आहे जीवाचं. आणि मग तो देव स्वरूप प्रगट झाला, पुन्हा तो गणेश स्वरूप झाला, विष्णुरूप झाला, शिवरूप झाला, सूर्यनारायण रूप झाला. आणि त्याला ज्या काही सिद्धी आहेत ज्या जशा तशा त्याला प्रगट झाल्या. आंब्यात झाड लावलं का आंब्याला तशीच फळं येणार, चिकूच झाड लावलं तर तशीच फळं येणार, रामफळ लावलं तर तशीच फळं येणार, सीताफळ लावलं तर तशीच फळं येणार, कवठ लावलं तशीच फळं येणार. आणि त्या रिद्धी सिद्धी ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला प्रकट होतात. त्या कशामुळं? एकाच गोष्टीमुळं, ते म्हणजे सोमरसामुळं प्रगट होतात. जर तुम्ही सोमरस प्यालाच नाहीत, 1000 वर्ष जरी तप केलं तरी तुमचं तप निष्फळ आहे. कारण का? तर तुम्हाला जे शाप लागलेले आहेत, तुमचे जे आतापर्यंत अनंत जन्म झालेले आहेत, तुमच्या पूर्वी जन्म झाले 10 लाख, आई वडील 10-10, 20 लाख, आजोबा पंजोबा 30 म्हणजे 50 लाखाचं हे संस्कार DNA तुमच्यामध्ये आता आहेत. किंवा 10,000 20,000 कमी जास्त असतील. तर त्याप्रमाणे तुम्ही जन्म घेत आलेला आहात. हे सगळे संस्कार तुमच्याकडे आहेत. तुम्ही मानवरूपात होता का गुरुरूपात का वासरूपात होता, कुठल्या होता, याचं गणित कोणाला सांगता आलेलं नाही, येणार पण नाही.
ते फक्त चित्रगुप्त आणि परमेश्वर जाणतो. याच्यातून बाहेर पडण्याकरता कुठलाही देव समर्थ होत नाही. एकच पवमान सोमा म्हणजे सोम जो आहे, सोमेश्वर परमात्मा, तो देव विश्वरूप प्रगट होतो सोमरसातून. आणि मग आपल्या हजारो जन्माचे पाप दोष सगळे नष्ट करतो, आपला आत्मा पवित्र बनवतो. पवमान स्व म्हणजे पवित्र करणारा, वाईट गोष्टी शरीरातून बाहेर टाकून देणार, नष्ट करणार, शरीर पूर्णपणे पवित्र करतो. आणि त्यामुळं आपल्याला परमेश्वराच्या मूळ स्वरूपापर्यंत जाऊन तिथं आपल्याला देवाची सहायता प्राप्त होते, तसे होत नाही. मग आता देवाच्या द्वारी वा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल हरिमुख हरिमुख असं म्हटलं जातं. संतश्रेष्ठाने म्हणलेलं आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, की देवाच्या द्वारे वा क्षण तेने मुक्तीचारी साधेल. दिव देवच म्हणजे प्रकाश. हा प्रकाश कोणामध्ये? सोमरसामध्ये आहे. हा सोमरस तुम्ही पेल्यानंतर तुमच्या पुण्याला जोड नाही, की अगणित पुण्य प्राप्त झालेलं आहे. शरीरातले सगळे वाईट जळमट सगळे जळून गेलेले आहेत आणि तुमचं शरीर पवित्र झालेलं आहे. सर्वपता सर्वता सावी जाता. अशा चारही मुक्ती तुम्हाला सोमरसामुळं मिळतात. कारण हरिमुखे म्हणा, हरिमुख. मग हरी म्हणायचा अर्थ असा आहे, हरी फळं खातो, कंदमुळे खातो, म्हणून हरी म्हटलं जातं. हरिमुखे म्हणा, कंदमुळे खाणे, फळे खाणे, उसा रस पिणे, फळांचा रस पिणे, सोमरस पिणे, हा हरीचं लक्षण आहे. हरी म्हणजे पांडुरंग. तर त्याचं परिस्थिती अशी आहे, त्यामुळं आपल्याला ते सोमरसामधून मिळतं. मी एकदा आपल्या अमृतमय कलकत्ता मंदिर येथे विठ्ठलरावाच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. आणि तिथे म्हणलं काय मूर्ती बसवायला पाहिजे, देव काय आहे? यातलं एक दिवस दररोज त्यांना दही देतो. पाठ उठलं दही घेऊन गेलो आणि चुकूनच त्यांच्या कपाळाला लावलं, तोंडाला लावायचं. लगेच रुक्मिणी उठली, बाहेर आली, म्हणली महाराज, माणूस तोंडाने खातो का कपाळाने खातो? अरे म्हणले जगदंबाई चुकलं, तोंडाला दही लावायला पाहिजे. आम्ही जरी मूर्तिरूपात असलो तरी आम्हाला तोंड आहे. मूर्तिरूपात आमचं शरीर आहे. जळी स्थळी काष्टेपासून आमचे अनंत शरीर आहेत, पण या शरीराचं जे मुख्य तोंड आहे त्याने दही खातो आम्ही, सोमरस पितो. मग आता त्यांना दररोज सोमरस द्यावा लागतो. शंकर भगवान सोमरस पिते, सर्व देवदेवता सोमरस पितात. देव जे आहे ते सोमरस पितात. पितर आहे ते वरण भात खातात. आणि अमंगळ आहे ते भूतियान मारते, वाकडे तिकडे खाऊन राहतात. तर शनी महाराजांचे असं निर्णय दिलं. मग आता सोमरस आपण पितो. मग आता मग संपूर्ण चातुर्मास नावाचा ग्रंथ माझा होता, तो असा उघड्यावर ठेवला. आणि म्हणजे काय मूर्ती आहे, फोटो आहे, त्या फोटोला काय भिजलं म्हणजे खराब होऊन जाय, जाऊ दे काय हरकत नाही, जर ठेवून. आणि सोमरस तयार करून ठेवला. आता म्हणलं देवाला सोमरस दाखवायचं, आणि ते पुस्तक तिथं होत. ते त्याच्यातून लगेच रुक्मिणी प्रगट झाली. फोटोतून जवळ म्हणले या फोटो ग्रंथाला थंडी वाजून, हे जे फोटो याच्यामध्ये आमचा जीव आहे, या फोटोतून सुद्धा आम्ही प्रगट होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जळी स्थळी काष्टी पाशाने सोमरस पेल्यानंतर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, प्रगट होतो. हे महत्वाचा मुद्दा म्हणजे मूर्तीच आहे. नंतर त्या फोटो सुद्धा देव प्रगट झाली, देवी प्रगट झाली, बोलली. मूर्तीतून देव प्रगट झाला, देवी बोलायला लागली. याचं कारण असं आहे की परमेश्वरा सर्व ठिकाणी आहे, आणि तो पाहण्याचा दृष्टिकोन, ऐकण्याचा दृष्टिकोन तुम्हाला मिळवायचा असेल तर सोमरस प्यायला पाहिजे दररोज, तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. आणि त्यामुळं त्याला तुम्हाला सुखशांती मिळेल, तशी मिळणार नाही. म्हणून त्याने काय सांगितलं इथं, हे प्रवाही पवित्र सोमरसा परमेश्वरा. प्रवाही म्हणजे प्रवास करणारा. पराक्रमे वीर प्रवीर पुत्रांयुक्त असे
अन्नधान्य व ते जो प्रकाश ज्ञान प्रकाश आम्हाला प्रदान कर, परिपूर्ण प्रदान कर, कमी देऊ नको. पुत्र म्हणजे कायम वंश आणि प्रगट होणाऱ्याला पुत्र म्हणलं जातं. पिढीने पिढी जे तयार होतं ना ते पुत्र, वंश टिकवणार. आणि त्याचा सोमरस पेल्यानंतर सोमरसामधून दिव्य दर्शन होतं. मंगलमय रूप तुझे, मंगलमय स्वरूप तुझे, हे स्वरूप हे तुझे, हे सोमदेवा सोमरसा, त्यातून तो प्रगट हो, आम्हाला दर्शन दे आणि आम्हाला ज्ञान सांग, आणि मग आम्हाला खरोखर ज्ञान प्राप्त होईल. हे असं सोमरस आहे. आता सोमरस आणि दारू एक असं लोक म्हणतात. त्याचं प्रात्यक्षिक प्रमाण असं आहे की हा उसाचा रस आणला आणि हे दारूचं ग्लास आणून ठेवलं. 2 ग्लास आणले, 2 ग्लासला सारख्या मापाचे बर्फ आणले आणि दोन्ही ग्लासात सोडले. तर उसाच्या रसावरचा बर्फ वर तरंगला आणि दारूच्या ग्लासातला बर्फ तळाला घेऊन फुटला, मोठा वार झाला. त्याचं कारण असं आहे की ऊस हा सोमरस जो आहे हा अधिक घनरूप आहे. दारू ही निगेटिव्ह आहे, म्हणजे घनरूप नाही, विरळ रूप आहे, म्हणजे दारू शक्ती कमी आहे. म्हणून सोमरस आणि दारू एक नाही, 2 आहे, सिद्ध झालं. म्हणून सोमरस प्रत्येकाला स्वर्गात घेऊन जातो, दिव्य रूप प्रगट करतो, प्रवास करतो. म्हणजे सोमरस पेल्यानंतर ऋषी देवता छंद आणि स्वर, हे स्वर शरीर प्रगट होतं. आता समजा गणक ऋषी गणपती आणि सगळ्या छंद, जरी आपण सोमरस पिलो आणि हा मंत्र म्हणलो, एवढंच म्हणलो, तर आपल्याला फक्त 75% शरीर तयार होईल, 25% राक्षस शरीर तयार होईल, देवी शरीर तयार होणार नाही. आणि जेव्हा आपण गणक ऋषी गणपती देवता आणि छंद षडजा स्वरा असं मंत्र पक्का म्हणू, तेव्हा आपल्याला 100% दैवी शक्तीचं शरीर प्राप्त होईल. तसं होणार नाही. कारण पाण्याचा जो बुडबुड आहे त्याच्या जी पोकळी आहे तो स्वर आहे. तो स्वरच जर प्रगटण्याचा बुडबुडा कुठून येणार? ते दृश्य कसं तयार होणार? आणि म्हणून या ठिकाणी जे महत्वाचा मुद्दा आहे, पवमान सोमा, हा जो परमेश्वर आहे, हे सोमा आहे परमेश्वरा, तो प्रवीव हो, वाहता हो, म्हणजे प्रवीव हो म्हणजे ज्ञान सांग, चालत राहा, ज्ञान सांगत राहा, थांबू नकोस. थांबला तर आम्हाला तुमचं ज्ञान होणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे असं हळूहळू हळूहळू सोमरसातून भगवंताचं दिव्य स्वरूप प्रकट होतं, विश्वरूपाचं, आणि ते स्वरूपाचं जी शक्ती आहे ती सगळी शक्ती देवामध्ये आणि आपल्यामध्ये होमात प्रकट होते सोडल्यानंतर. आणि मग विश्वाचं कल्याण, स्वधर्म सूर्य पाहो, या सगळ्या विश्वाला स्वधर्माचा सूर्य आपण कोण पाहायचा असन, साकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकारस्य रुद्रार्धमात्रास्य प्रकाशनादा, याप्रमाणे प्रकाश सूर्य आपल्या शरीरामध्ये आत्मसूर्य आहेत, त्याचा कधी नाश होत नाही. मी जेव्हा वेदमूर्ती संशय करून लिहून ठेवलं तो ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले. म्हणजे महाराज म्हणलं काय, कोण तुम्ही? म्हणलं मी ज्ञानेश्वर. आणि म्हणलं तुम्ही समाधी घेतली? म्हणले मी दिव्य शरीरात आता आलो. सोमरस पेल्यानंतर मला दिव्य शरीर प्राप्त झालेलं आहे आणि दिव्य शरीर चतुर्भुज स्वरूप फार सुंदर विष्णू स्वरूपासारखे ज्ञानेश्वर महाराज. मग त्याने सांगितलं की आता धर्माची खरी सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष प्रमाण तुम्ही शोधून काढलं म्हणजे ये विरक्त गणपती, व मध्ये विष्णू, ये मध्ये शिव, ये बी मध्ये सूर्य, ही जी देवाची प्रत्यक्ष प्रत्येक विभूती आहेत, याच्यामुळं प्रत्येकाला एका जन्मात मोक्षात जाता येईल, चिंता करायचं कारण राहिलं नाही. आणि प्रत्येकाला आपला स्वतःचा उद्धार स्वतःला करून घेईल अशी असे समाधीतून प्रगट होऊन एकनाथ महाराज शिरोळला मी तपसलो इथं बोलले एवढं. आणि मग असं विशेष, आणि त्याने मला काय द्या,
म्हणे महाराज मला आता रोज सोमरस प्यायचा म्हणे. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई हे म्हणले आम्हाला आता सोमरस द्या, मला तर दिव्य शरीर प्राप्त झाले. आणि मग दिव्य शरीर प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्हाला रोज सोमरस येईल मिळेल, तुम्ही रोज शिरूरला यायचं, सोमरस घेऊन ठीक व्हायचं. त्याप्रमाणे हे जे देवलोक आहेत, दिव्य शरीर, वायुरूप शरीर, सोमरस शरीर किंवा कणकण में आहे भगवान, असं अनेक प्रकारचं दिव्य स्वरूप धारण करण्याचे देवदेवता आहे. जे सगळ्यांना सोमरस द्यावा लागतो. आणि सोमरस प्यायल्याशिवाय आपली प्रगती नाही, देवांची नाही. आणि तेच नेमकं सगळे धर्मातले लोक विसरलेत. वरण भात आमटी खात बसले आणि पितर तत्व जाऊन बसले, त्यामुळं कोणी वर आलं नाही. निघालेल्या मोठमोठ्या दिंड्या, गुलाबजामू, बुंदी, प्रसाद, अरे हे सगळं खाताय, पण हे सगळं जे आहे तुमचं प्रसाद जो आहे, हा प्रसाद म्हणजे पितृवान मार्गाचं जेवण आहे. देवर मार्गाचं कुठे? देव तर कोणी आलंच नाही जेवायला. इथं किती म्हणे 40,000 माणसं रोज जेवली, तिथं 20,000 जेवली, तिथं 1,00,000 जेवली. अहो या हिंदुस्थानात किती माणसं अन्नदान करून जेवत असतील? हे सगळे पितृतत्वाचं अन्नदान आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर प्राप्ताचं काही नाही. त्यामुळं कोणाच्या घरी देवाला नाही येत नाही. तर आपल्या अमृत दत्त महाराजांचे जे भक्त येतात त्यांना आम्ही नियम सांगितला बसून ते देवांना सोमरस देतात, पितरांना त्यांच्या पद्धतीने अन्न देतात. त्यामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवरच्या देवांचा संबंध त्याने जोडून दिलेला आहे. त्यामुळे सुख शांती प्राप्त होते. ओम बोला श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोरनिधी गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकम सत्परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्र शीर्षा सहस्रपाद वृत्ता दशांगुलम. ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रवाद सह भूमी विश्वतोर्दशांगुलम. स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कलिकता तात्पर्य महाराज के जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वे महाशक्तीपीठ निर्माण करणारी आदिमाया शक्ती महापंचसागरी दुर्गा माता के जय. खंडेश्वर काल भैरव की जय. खंडेश्वर के जय. शनेश्वर महाराज के जय. हनुमंती की जय. सर्व देवताओं की जय. साधु संतन की जय. सर्व विश्वाचे कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.